नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण चतुर्थ घटकामधील पहिला पाठ समानम अस्तु भोजनम याची एक्सरसाइज म्हणजेच भाषा अभ्यासह पाहणार आहोत. हा जर तुम्ही लेसन वाचला नसेल किंवा ऐकला नसेल तर पहिले त्याचं एक्सप्लेनेशन ऐका, जे मी खूप डिटेल्डमध्ये आणि खूप इंटरेस्टिंगली एक्सप्लेन केलं आहे. अँड देन कम टुवर्ड्स भाषा अभ्यासः. ओके, सो लेट्स बिगिन विथ द एक्सरसाइज. प्रश्न क्रमांक प्रथमः एकवाक्येन उत्तरं लिखत. आन्सर इन वन सेंटेन्स. गोप बालाः भोजनाय किं किम् आनयन्. काय काय बरं आणलेलं गोप बालांनी. तर बघा, दध्योदनम आहे. त्यानंतर काय आहे, पृथुकाः. त्यानंतर अपूपाः. मग काय होतं, लड्डूकाः, वटकाः, मोदकाः, आनयन. किम किम आनयन, गोपबालाः हे जे काही पदार्थ आहेत ते आनयन. ओके. कृष्णः किं किं समानम इति वदति. काय काय त्याने आपल्याला बोधप्रद वाक्य दिलंय. किं किं समानम, कृष्णः अस्माकं मनांसि विचाराः भोजनं समानम इति वदति. कृष्णः मनांसि विचाराः भोजनं समानम इति वदति. ओके. कृष्णः खाद्यपदार्थे किं मिश्रयति. कृष्णः खाद्यपदार्थे स्नेहं मिश्रयति. किं मिश्रयति, स्नेहं मिश्रयति. पाठे प्रयुक्तानि कृष्णस्य नामानि लिखत. सी, आय ऑलरेडी डिस्कस विथ यू ऑल की याच्यामध्ये बघा काय काय कृष्णाची नावं आलेत. तर काय आलेत, बालकृष्ण, त्यानंतर वासुदेव, त्यानंतर देवकी नंदन. वासुदेव आणि देवकी नंदन हा एक शब्द आहे. हा इति नामानी अस्ति, प्रयुक्तानि अस्ति. ओके, प्रयुक्तानि सन्ति. सॉरी, अजून आहे का. हा गोपनायकः अपि अस्ति. हा गोपनायकः. त्यानंतर काही आहेत का बघा, नाही. ओके, सो प्रश्न निर्माणं कुरुत. गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं हिंडन्ते स्म. we want answer as वासुदेवेन. वासुदेवः इज अकारांतः पुल्लिंग शब्दः. सो तुम्हाला किम हे जे सर्वनाम आहे त्याचं पुल्लिंग तालिका तुम्हाला वापरायची आहे. तर काय आहे, कह कौ के प्रथमा, कम कौ कान द्वितीया, केन. त्यामुळे तुमचा आन्सर काय आहे, केन. आणि देन क्वेश्चन मार्क. गोकुलस्थाः बालगोपालाः केन सह आसायं हिंडन्ते स्म. गिव क्वेश्चन मार्क. बालकृष्णः गोकुले गोपालनं करोति स्म. गोपालनं द्वितीय विभक्तिमध्ये अस्ति. अतः नपुंसकलिंगी. किम तालिका, किम के कानि प्रथमा, किम के कानि द्वितीया. सो किम म्हणजेच तुम्ही किम असं लिहा, कारण की पुढे काय आहे तर क आहे ना, कॉन्सोनंट आहे. सो असं लिहा, किम. बालकृष्णः गोकुले किम करोति स्म, क्वेश्चन मार्क. ओके. पृथक कुरुत. आता बघा, यू हॅव टू डिफरन्शिएट नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब. गोकुलस्थाः विशेषणम अस्ति. कृष्णः नाम अस्ति. अकरोत् क्रियापदम अस्ति. किम सर्वनाम अस्ति, आत्ताच मी बोलले. मम सर्वनाम अस्ति, अस्मद.
मोदकाः नाम अस्ति, उपाविशन् क्रियापदम् अस्ति लङ्लकारमध्ये, समानाः विशेषणम् अस्ति. ओके. समूहेतरपदं चिनुत, ऑडमॅन आउट. आता बघा, बालकृष्णः, देवकीनंदनः, गोपनायकः हे सगळे काय आहेत तर आपले कृष्णाची नावं आहेत. ओन्ली चंद्रशेखर इज ऑडमॅन आउट. अवदत, अभणत, अगदत, अकरोत. आता हे सगळेच पास्ट टेन्समध्ये आहेत. अवदत, अभणत आणि अगदत मिनिंग इज सेम, मीन्स टू से. ओन्ली अकरोत इज टू डू. ओके. विरुद्धार्थ शब्दान मंजुषातः चिनुतः. दे हॅव गिवन हिअर ऑप्शन्स. सो मित्राणी इज अरयः. स्वादिष्ठम, स्वादिष्ठम इज रुचिहीनम, ज्याच्यामध्ये रुची नाही आहे, रुचिहीन आहे असं रुचिहीनम. समीपे इज दूरे आणि समानानी इज विविधानी. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 6. लट रूपाणी प्रयुज्य कथां पुनः वदत लिखत च. आता तुम्हाला जिथे जिथे पास्ट टेन्स आहे ना तिथे तिथे तुम्हाला लट लकारचे रूप घालायचे आहेत. बालकृष्णः गोकुले गोपालनं करोति, प्रतिदिनं सह वयस्यैः सह वनं गच्छति. गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं हिंडन्ते. त्यानंतर बघा अपृच्छत आहे, तर देवकीनंदनः गोपबालान् अपृच्छत, तर देवकीनंदनः गोपबालान् पृच्छन्ति. तुम्हाला हे चेंजेस इथे बनवून वर्ब्समध्ये तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये ही कथा लिहायची आहे. ओके. सो इफ यू हॅव एनी डाऊट रिलेटेड टू क्वेश्चन नंबर 6, डू लेट मी नो. नाव सहभोजनस्य स्वीयम अनुभवम माध्यमभाषया लिखत. म्हणजे काय तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सहभोजन म्हणजे गेट टुगेदरचा तुम्हाला स्वतःहून अनुभव लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं लिहू शकता की आम्ही सगळे मित्रमैत्रिणी परीक्षा संपल्यानंतर एकत्र संध्याकाळी भेटलेलो होतो. तेव्हा आम्ही आमच्या ह्या मित्राच्या घरी गेलेलो होतो. तिकडे आम्ही सगळ्यांनी आमच्या मम्मीनी जे काही आम्हाला आवडतं ते बनवून दिलं होतं आणि ते आम्ही सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत, त्यानंतर गाणी ऐकत, एकमेकांसोबत मस्ती करत असं सगळं आम्ही त्या स्वभोजनाचा आनंद घेतला. सो यू कॅन राईट ॲक्च्युली एनी ऑकेजन ऑफ युअर गेट टुगेदर ऑफ इटिंग एनी लंच ऑर डिनर टुगेदर. So like when our exams got finished, we decided to get together at a friend's place or in a hotel like that. So if you are writing hotel, then you can't be bringing the food from your own home. So don't write hotel. So we decided that we will be meeting at one's friend place. Then we brought all the required things like whatever our mother prepared, whatever we like that our mother prepared, and then we get together at our friend and then we laugh, we fight, I mean in a good sense, and then it was all a very beautiful get together. We really enjoyed that get together because we were not that stressed because of exams already got over, and like that you can write. ओके. सो कृष्णस्य अन्यानी विविधानी नामानी अन्विष्यत लिखत च. ह्यापेक्षा वेगळी तुम्हाला काही कृष्णाची नावं माहिती आहेत का तर ती तुम्हाला लिहायची आहेत. अरे प्रचंड नावं आहेत कृष्णाला माहिती आहे. केशवः आहे, केशवः आहे, त्यानंतर गोपालः आहे, त्यानंतर गोविंदः आहे, त्यानंतर मधुसूदन आहे, माधवः आहे, मधुसूदन, त्यानंतर देवकीनंदनः तर ह्याच्यातच झालं. वसुदेवसुत आहे, त्यानंतर प्रणतः क्लेश आहे म्हणजे जो मनाचं पूर्ण क्लेश घालवून टाकतो असं आहे. हरी आहे, हरी आहे, हरी म्हणजे विष्णू पण आपला कृष्ण पण होतो.
सो तुम्ही असे ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आत्ता तुम्हाला आठवत असतील तर लिहा. मला आत्ता सध्या तरी हीच आठवलेत. ओके. युष्माकं प्रिय भोजन पदार्थानां सूचीं संस्कृत भाषया कुरुत. आता बघा, दिस इज समथिंग दिस 2, 8 and 9. Actually you have to take little bit efforts from your own side also, so that you can search the meaning of that particular name, what is actually Madhava, what is actually Keshava and all that. And also you can search your favorite food items in Sanskrit, what it is called in Sanskrit. So I will tell you just one or two. Like I like rice very much, so I will write Odanah. I like rice, so Odanah. Then we can write ice cream, that is payohimam. Then लड्डुकाहा, मोदकाहा, आलूक भर्जकम म्हणजे आपलं हे बटाट्याच्या भजी, जी मला अजिबात आवडत नाही, पण लिहू शकता तुम्हाला जे काही माहिती आहे ते. त्यानंतर दध्योदनम म्हणजे काय, दही भात वगैरे. सो असं तुम्ही थोडं लिटिल बिट यू हॅव टू सर्च फ्रॉम युअर साइड ऑल्सो, so that you can write your own favorite food item का list यहाँ पे. And also do let me know in the comment section that what you like most. Okay. लट् लकारस्य पुरतः स्म इति अव्ययस्य प्रयोगेन भूतकालिकः अर्थः भवति. हे बघा, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच की लट् लकारस्य पुरतः स्म इति अव्ययस्य. स्म काय आहे तर एक अव्यय आहे. तुम्हाला अव्यय मी ऑलरेडी सांगितलं आहे, इनडिक्लायनेबल. इट मीन्स की जो चेंज होत नाही, त्याच्या पुढे काहीही येऊ देत, त्याच्या एकंदर प्रॉपर्टीमध्ये काही चेंज होत नाही. जेव्हा आपण स्म हे अव्यय लावतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो तर भूतकालिकः अर्थः भवति. सह फलम खादती स्म. हां, खादती स्म मीन्स ही यूज टू ईट फ्रूट्स. पण तुम्ही असं पण लिहू शकता. तर जर तुम्हाला खादती स्म नसेल लिहायचं ना, तर तुम्ही सहफलम अखादत. खादती परस्मैपदी धातू असती अपठत, तसं सहफलम अखादत. ही यूज टू ईट फ्रूट्स किंवा ही एट फ्रूट असं येणार. ही यूज टू स्मसाठी येईल. ही एट फ्रूट्स किंवा फ्रूट हे ह्याच्यासाठी येणार, पास्ट टेन्ससाठी नॉर्मल. बालगोपालाः वासुदेवेन सह हिंडन्ते स्म. पण हे कसं येणार, अहिंडन्त. जर तुम्हाला अहिंडन्त जर आठवत नसेल, प्रत्यय आठवत नसतील, तर तुम्ही फक्त स्म लावलं ना तर ते लंग लकार डिनोट करतं. सो इट इज अ ट्रिक ॲक्च्युली. बालगोपालाः वासुदेवेन सह अहिंडन्त. गोपनायकः बालकृष्णः वदति स्म. तर आता अवदत. गोपनायकः बालकृष्णः अवदत. अवदत मीन्स ही सेड असं. तर तुम्ही जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या लट लकार वर्ब के आगे अगर आप लोग स्म का यूज़ कर रहे हो, देन इट डिनोट्स लंग लकार. दैट इज भूतकालिक अर्थ उसका हो जाता है. अंडरस्टूड? ओके. दीज आर सम ग्रीटिंग्स. वदत संस्कृतं, सुप्रभातं, शुभरात्रिः, नमो नमः, धन्यवादः, स्वागतं, कृपया, अस्तु. अस्तु मीन्स इट्स ओके. शोभनम किंवा उत्तमम. कुणी चांगलं काम केलं तर आपण, किंवा एखाद्याची छान हँडरायटिंग आहे, उत्तमम, शोभनम, लाईक दॅट. सो यू कॅन यूज दिस शॉर्ट वर्ड्स इन युअर डे टू डे लाईफ. सुप्रभातम ऐ महोदये किंवा सुप्रभातम तुमच्या मित्राचं जे काही नाव आहे किंवा मैत्रिणीचं, सुप्रभातम गौरी, शुभरात्री ही प्रव्या, नमो नमः ऐ महोदये, धन्यवादः मम मित्र, स्वागतं नॉस्टॉक, कृपया उपविशतु, अस्तु मीन्स इट्स ओके, शोभनम, उत्तमम असं. आता बघा शुभाशयाः. वी आर गिविंग ग्रीटिंग्स. नववर्षस्य शुभाशयाः. हॅपी न्यू इयर. सफलतायै अभिनंदनम. तुझ्या सक्सेससाठी अभिनंदनम, कॉंग्रॅच्युलेशन्स. कार्यक्रमः सफलः भवतु. हा जो कार्यक्रम आहे तो सफल होऊ दे. शुभास्ते पंथानः सन्तु. हां, शुभास्ते पंथानः सन्तु. परीक्षायै शुभाशयाः. हे तुम्ही यूजच करू शकता. परीक्षायै शुभाशयाः मीन्स वॉट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. जीवेत शरदशतम. बड्डेला हे आशीर्वाद देतात. जीवेत शरदशतम.
दीपावली मंगल मातनोतु, मंगलम आतनोतु. दीपावलीच्या शुभेच्छा. मंगलम असू देती, शुभम भवतु. आपण म्हणतो ना कुठला मोस्टली असं शेवटी शुभम भवतु, सगळं काही कल्याण असू देत, सगळं काही काय त्याला म्हणतो एकदम असं व्यवस्थित असू देत. हां, शुभास्ते पंथानः संतु. हे सांगते हां मी तुम्हाला, एक सेकंड. म्हणजेच काय, मे युअर जर्नी बी सेफ अँड ऑस्पिशियस. हां, पंथानः म्हणजे काय तर वे किंवा वाट आपण म्हणू शकतो, वाट. तर तुमची जी जर्नी आहे ती कशी होऊ देत तर सुखकर होऊ देत, त्याच्यामध्ये काही विघ्न नको येऊ देत. हॅपी जर्नी, इट इज लाईक दॅट, हॅपी जर्नी. ओके. पंथानः, पंथानः. तर पथ हा शब्द आहे त्यामध्ये, त्यावरून पथिक बनतो, ट्रॅव्हलर. ओके. सो ओके, धन्यवादः. शुभम भवतु सर्वेभ्यः असं मी म्हणते आहे तुम्हा सर्वांना. ओके, सो लेट्स स्टॉप हिअर. And also, if you have any doubt related to this lesson or exercise, do let me know in the comment section. Share this video with your friends, and do like, share and subscribe our channel. Thank you so much. Jayatu Sanskrutam, Jayatu Bharatam. Dhanyavadah.